हाय एव्हरीवन. आज परत एकदा तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. ती म्हणजे बटाटा मेथी अँड फ्लॉवरची भाजी. हे सगळे जिन्नस मी आधीच शालो फ्राय करून घेतले आणि इकडे लसूण जिरं मी कुटून घेते आहे बिकॉज मिक्सरपेक्षा ह्याची टेस्ट जरा जास्त चांगली आणि बरी वाटतं मला. सो उरलेल्या तेलात फोडणी घालते आहे. कांदा, उभा चिरलेला कांदा जरा वेगळीच चव देतं. कांदा परतून झाल्यानंतर चिरलेला कढीपत्ता यालाही छान परतून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर मी ॲड करते आहे आपल्या आलं लसणाची पेस्ट आणि जिरं. ॲक्च्युली आलं फार कमी टाकलं आहे मी, पण लसूण जरा जास्त टाकलं आहे. लसणाने खूप जास्त छान चव येते भाजीला, तुम्हीही ट्राय करा. आणि आता ॲड करते तमालपत्र. सॉरी मी आधी विसरले, पण तमालपत्र हे नेहमी फोडणी देताना तेलात घाला, म्हणजे त्याचा अरोमा आणि टेस्ट अजून एन्हान्स करते. आणि आता आपण ॲड करतो आहे चिरलेली मेथी. यातच मी थोडीफार कोथिंबीर पण ॲड करते. आणि मेथी शिजवताना मेक शुअर युअर गॅस फ्लेम शुड बी ऑन हाय. यामुळे एकतर सगळे जिन्नस छान शिजल्या जातात, प्लस मेथीचा कडवटपणा येत नाही. आणि कोथिंबीर जर तुम्ही तेलात परतता विथ युअर ऑल दी इन्ग्रेडियंट्स, अजून टेस्ट एन्हान्स होते. सो आय एम गोइंग टू ॲड ग्रीन चिलीज नाव. आणि यासोबतच तुम्ही मीठ जेव्हा घालता तेव्हा सगळी भाजी विथ कांदा वॉटेवर कांदा ग्रीन चिलीज लवकर शिजायला मदत होते. सो येस, आय एम ॲडिंग ऑल दी मसालाज हिअर. इन्क्लूड्स युअर काळा मसाला टू. अँड छान परतून घेतलं आहे. छान अरोमा सुटला आहे त्याचा. अँड नाव आय एम गोइंग टू कवर दिस विथ लीड फॉर नेक्स्ट 5-10 मिनिट्स, म्हणजे खूप छान हे शिजलं जाईल. सो लेट्स चेक सगळं काही शिजलं आहे का बऱ्यापैकी. येस, भाजी छान शिजली आहे. आता आपण ह्यात फ्लॉवर आणि बटाटा ॲड करूया. नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. सी यू. बाय.